गेल्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रॉमिस केलं होतं, की मी स्वतः माझ्या फॅमिलीसाठी 2 कोटी रुपयांचा टर्म प्लॅन कसा निवडला होता आणि माझ्या डोक्यावर असणारं 50 लाख रुपयांचं होम लोन फक्त महिन्याला 1800 रुपये भरून मी कसं सुरक्षित केलं होतं. आज आपण त्याच विषयावर एकदम सविस्तर बोलणार आहोत. कारण टर्म इन्शुरन्स घेताना कंपन्या आणि बँका मिळून सामान्यांसाठी असा एक चक्रव्यूह तयार करतात, जिथे माणूस नकळत स्वतःचं लाखो रुपयांचं नुकसान करून घेत असतो. स्वागत आहे तुमचं नागरिक नीतीमध्ये. आपल्या इन्शुरन्स सिरीजचा हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात आपण पाहिलं की गुंतवणूक आणि इन्शुरन्स यांची एकत्र खिचडी केल्यावर आपल्या पैशांची कशी वाट लागते. आज आपण बोलणार आहोत या संपूर्ण सिरीजच्या किंगबद्दल, म्हणजेच टर्म इन्शुरन्सबद्दल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाचे खुलासे करणार आहोत. पहिला म्हणजे बँकेचा होम लोन ट्रॅप काय असतो. दुसरा म्हणजे कंपनी क्लेम नाकारू नये म्हणून आपण कोणती एक सिक्रेट सेटिंग ऑन करायची असते. आणि तिसरा म्हणजे बाजारातील शेकडो प्लॅन्सपैकी स्वतःसाठी बेस्ट प्लॅन आपण कसा निवडायचा असतो. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे एकही सेकंद मिस न करता याला पूर्णपणे तुम्ही समजून घ्या. सगळ्यात आधी आपण एक गोष्ट एकदम क्लिअर करूया, की हा टर्म इन्शुरन्स म्हणजे नक्की काय प्रकार असतो. हा एक प्युअर इन्शुरन्स आहे. याचा सोपा अर्थ म्हणजे तुम्ही कंपनीला दरवर्षी एक ठराविक रक्कम भरायची असते आणि त्या बदल्यात कंपनी तुमच्या मागे कुटुंबाला एक खूप मोठी रक्कम देण्याचं प्रॉमिस करते. पण त्यात एक अट असते, जी ऐकून आपल्या लोकांना खरं तर खूप मोठा धक्का बसतो. ती अट म्हणजे जर दिलेल्या मुदतीत तुम्हाला काहीच झालं नाही, तर मुदत संपल्यावर शेवटी तुम्हाला एकही रुपया परत मिळत नाही. आता अनेक लोक इथेच अडकतात. ते म्हणतात, जर आम्हाला पैसे शेवटी परत मिळणारच नसतील, तर आम्ही आमचे पैसे का भरायचे? या उलट माझे पैसे तर पाण्यात गेले ना. पण जरा शांतपणे तुम्ही विचार केला तर तुम्हाला कळेल, तुम्ही तुमच्या गाडीचा किंवा बाईकचा इन्शुरन्स तर दरवर्षी काढतच असाल. जर वर्षभरात गाडीचा अपघात झाला नाही किंवा गाडी ठोकली गेली नाही, तर वर्षाच्या शेवटी तुम्ही कंपनीकडे पैसे मागायला परत जाता का? की माझे पैसे रिटर्न द्या म्हणून? नाही जात ना. तिथे आपण उलट असा विचार करतो, की चला यावर्षी आपली गाडी सेफ राहिली आणि आपण देवाचे आभार मानतो. अगदी तसंच स्वतःच्या आयुष्याचं पण आहे. टर्म प्लॅनमध्ये पैसे परत न मिळणं हेच या पॉलिसीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. कारण याच कारणामुळे कंपनी तुमच्याकडून दर महिन्याला किंवा दरवर्षी प्रीमियम खूप कमी घेते आणि तुम्हाला लाईफ कव्हर देते. ते देते थेट 1 ते 2 कोटी रुपयांचं. आपण आता त्या मुद्द्यावर येऊया जिथे तुमचे लाखो रुपये वाचणार आहेत आणि बँकेचा तो भयानक ट्रॅप तुम्हाला समजणार आहे. जेव्हा आपण बँकेकडून एखादं होम लोन घेतो, समजा तुम्ही नवीन घर घेण्यासाठी 50 लाख रुपयांचं होम लोन मंजूर करून घेतलं आहे. ही लगेच बँक मॅनेजर तुम्हाला एका केबिनमध्ये बोलवतो आणि तुम्हाला तो घाबरवायला सुरुवात करतो. तो म्हणतो की सर, आयुष्य हे अनिश्चित आहे आणि उद्या समजा तुम्हाला काही बरं वाईट झालं, तर तुमच्या फॅमिलीकडून हे घर जप्त केलं जाईल. मग तुमच्या पत्नीने आणि तुमच्या मुलांनी कुठे जायचं? त्यामुळे तुम्ही आमच्या बँकेचा लोन प्रोटेक्शन प्लॅन हा घेतलाच पाहिजे. आता आपल्यालाही आपल्या फॅमिलीची तेवढीच काळजी असते. त्यामुळे आपणही त्या मॅनेजरच्या बोलण्यात येतो. पण बँक इथे नक्की काय गेम करते ते थोडंसं नीट समजून घ्या. ते तुम्हाला म्हणतात की सर, तुम्हाला दरवर्षी किंवा दर महिन्याला प्रीमियम भरायची काहीच एक गरज नाही आहे. आम्ही एक रकमी 2 लाखांचा प्रीमियम तुमच्या होम लोनमध्ये असाच ॲड करतो. म्हणजे आता तुमचं होम लोन 52 लाख रुपये होईल आणि त्यानुसार तुमचा महिन्याचा EMI देखील सुरू होईल. आता ऐकायला हे आपल्याला खूप सोयीचं वाटतं, की खिशातून आता लगेच पैसे द्यावे लागणार नाही आहेत. पण यात 2 खूप मोठे आपले तोटे आहेत, जे बँक मॅनेजर तुम्हाला कधीच सांगत नाहीत. आता पहिला तोटा म्हणजे जो 2 लाख रुपयांचा प्रीमियम लोनमध्ये ॲड केला आहे, त्या 2 लाखांवर तुम्हाला पुढचे 20 ते 25 वर्ष बँकेला होम लोनचं व्याज भरावं लागणार आहे. म्हणजेच तो 2 लाखांचा प्रीमियम व्याजासह मोजला तर 20 वर्षाच्या शेवटी तो जवळपास 4 ते 5 लाखां एवढा होतो. आणि दुसऱ्यात सगळ्यात मोठा धोका म्हणजे याला तांत्रिक भाषेत डिक्रीजिंग कव्हर असं म्हणतात. याचा अर्थ असा की तुमचं जसं जसं होम लोन कमी होत जाईल, तशी तशी तुमची विम्याची रक्कम देखील कमी होत जाते. म्हणजे समजा 10 वर्षांनी तुम्ही बँकेचे पैसे फेडत फेडत 50 लाखांचं लोन 25 लाखांवर आणलं, तर विम्याचं कव्हर देखील सुद्धा 50 लाखांवरून कमी होऊन ते फक्त उरतं 25 लाख रुपये. आता या संपूर्ण ट्रॅपला तोडणारी आपली स्मार्ट नागरिक नीती काय सांगते ते थोडंसं नीट समजून घ्या.
मी जेव्हा होम लोन माझं घेतलं तेव्हा बँकेचा तो महागडा प्लॅन स्पष्टपणे नाकारला आणि बाहेरून एका चांगल्या कंपनीचा प्युअर टर्म इन्शुरन्सचा प्लॅन मी घेतला. त्याचा मला काय फायदा झाला मी आता ते तुम्हाला सांगतो. मला आता महिन्याला फक्त साधारण 1800 प्रीमियम पडतो आणि माझं विम्याचं कवर म्हणजे माझं होम लोन जरी कमी झालं तरी अजिबात कमी होत नाही. ते पूर्णपणे 2 कोटीच्या 2 कोटी शेवटपर्यंत तसंच्या तसंच राहतं. आता उद्या जर का काही अघटित घडलं तर इन्शुरन्स कंपनी माझ्या फॅमिलीला थेट 2 कोटी रुपये देईल. आता त्या 2 कोटी रुपयांमधून माझी फॅमिली बँकेचे उरलेले 50 लाख रुपये अगदी सोप्या पद्धतीने एका सेकंदात फेडून टाकेल आणि तरीही त्यांच्याकडे वरून 1.5 कोटी रुपये फॅमिलीच्या संपूर्ण भविष्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी एकदम सुरक्षित राहतील. याला म्हणतात खरी सुरक्षा. त्यामुळे यापुढे जेव्हा कधीही तुम्ही होम लोन घ्यायला जाल तेव्हा बँकेचा तो महागडा इन्शुरन्स प्लॅन घेणं कायदेशीर बंधनकारक नाही हे डोक्यात पक्क फिट करून ठेवा. तरी बँक मॅनेजरने तुम्हाला जास्त सक्ती केली तर त्यांना स्पष्टपणे सांगा की माझ्याकडे माझा स्वतःचा प्युअर टर्म इन्शुरन्स प्लॅन आधीपासूनच उपलब्ध आहे आणि तो मी बँकेच्या नावाने लिंक करून द्यायला तयार आहे. आता बँक मॅनेजर इकडे गपचूप शांत बसेल आणि याच्यानंतरच आपला जो महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा आहे तो इथेच पूर्ण होतो. आता आपण बोलूया सामान्य लोकांच्या मनात असणाऱ्या सगळ्यात मोठ्या भीतीबद्दल. लोक विचारतात की आम्ही दरमहा प्रीमियम भरायला तर तयार आहे, पण जर का प्रामाणिकपणे प्रीमियम भरून पण समजा उद्या खरंच वेळ आली आणि इन्शुरन्स कंपनीने आमच्या फॅमिलीचा क्लेम नाकारला तर आमचे पैसे आणि फॅमिली दोन्ही रस्त्यावर येईल ना? हा तुमचा प्रश्न अगदी प्रॅक्टिकल आहे. कारण कंपन्या काय करतात की बऱ्याचदा छोट्या छोट्या तांत्रिक चुका काढून क्लेम नेहमी रिजेक्ट करतच असतात. पण या भीतीवर आपल्या देशाच्या कायद्यात एक खूप शक्तिशाली असा नियम आहे जो सामान्य लोकांना किंवा एजंट लोकांना कधीच माहिती नसतो. तो म्हणजे आपल्या इन्शुरन्स कायद्याच्या सेक्शन 45. या सेक्शनला विम्याचा 3 वर्षांचा नियम असं म्हणतात. हा नियम काय सांगतो ते तुम्ही जरा नीट समजून घ्या. जर तुम्ही पॉलिसी घेताना कोणतीही माहिती लपवलेली नसेल आणि तुमची पॉलिसी सलग 3 वर्ष व्यवस्थित सुरू राहिली तर पॉलिसी घेतल्याच्या 3 वर्षानंतर कोणतीही इन्शुरन्स कंपनी तुमच्या फॅमिलीचा क्लेम कोणत्याही कारणास्तव नाकारू शकत नाही. कायद्यानुसार 3 वर्षानंतर कंपनीला तो क्लेम पास करावाच लागतो. कंपनी त्यावर कोणताही आक्षेप घेऊ शकत नाही. पण मित्रांनो, ही सिक्रेट सेटिंग तुमच्यासाठी 100% काम कधी करेल? जेव्हा तुम्ही पॉलिसी घेताना सगळी माहिती एकदम खरी आणि अचूकपणे सांगितलेली असेल तेव्हाच. आपण काय करतो? आपण आळस करतो आणि विमा एजंटवर आपण पूर्णपणे विश्वास ठेवतो. तो एजंट जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा त्यात एक रकाना असतो की तुम्हाला सिगारेट, तंबाखू किंवा दारूचं व्यसन आहे का? किंवा तुम्हाला आधीपासूनच काही आजार आहे का? जर आपण त्याला हो म्हटलं तर तो एजंट विचार काय करतो की अरे, जर आपण फॉर्ममध्ये व्यसन असं लिहिलं तर कंपनी प्रीमियम वाढवेल आणि प्रीमियम वाढला तर हा क्लायंट पॉलिसी घेणार नाही. म्हणजेच याचा अर्थ काय की माझं कमिशन जाईल. म्हणून तो एजंट आपल्या नकळत तिथे नाही असं लिहून टाकतो आणि इथेच सगळ्यात मोठा आपला घोळ होतो. लक्षात ठेवा, जर पॉलिसी घेतल्याच्या पहिल्या 3 वर्षात काही झालं आणि मेडिकल रिपोर्टमध्ये जुना आजार किंवा व्यसन समोर आलं तर कंपनी तुमचा क्लेम हा फ्रॉड म्हणून रजिस्टर करू शकते. त्यामुळे टर्म प्लॅन घेताना तुमची वैद्यकीय माहिती आणि सवयी तुम्ही प्रामाणिकपणे सांगितल्या पाहिजे. भलेही तुमचा प्रीमियम महिन्याला 100-200 रुपयांनी वाढेल, पण तुमच्या मागे फॅमिलीला क्लेम मिळताना 1% अडचण येणार नाही. कोणत्याही एजंटवर विसंबून न राहता स्वतःचा फॉर्म आपण स्वतः ऑनलाईन भरणं हीच ती खरी सिक्रेट सेटिंग आहे जी तुम्हाला भविष्यात वाचवेल. आता शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मार्केटमध्ये तर शेकडो इन्शुरन्स कंपन्या आहेत. मग त्यातली आपल्यासाठी बेस्ट आणि खात्रीशीर कंपनी आपण कशी निवडायची? यासाठी तुम्हाला जास्त डोकं लावायची गरजच नाही आहे. बाजारातल्या कोणत्याही मोठ्या ऑनलाईन पोर्टलवर गेल्यावर कंपन्यांच्या नावाखाली 3 महत्त्वाचे आकडे हे लिहिलेलेच असतात. ते आकडे आपण नीट तपासायचे असतात. पहिली गोष्ट म्हणजे क्लेम सेटलमेंट रेशो. आता याचा अर्थ तुम्ही थोडासा नीट समजून घ्या. गेल्या वर्षभरात कंपनीकडे समजा 100 क्लेम आले असतील तर त्यातले किती क्लेम कंपनीने प्रत्यक्षात पास केले हा दर्शवणारा हा आकडा असतो आणि हा आकडा नेहमी 99% जास्त असणारी कंपनीच तुम्ही निवडली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे
अमाऊंट सेटलमेंट रेशो हा पॉईंट बऱ्याच लोकांना माहिती नसतो. काही कंपन्या काय करतात की लहान लहान रकमांचे क्लेम लगेच पास करतात, जेणेकरून त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो हाच चांगला दिसतो. पण एखादा मोठा क्लेम किंवा 1 किंवा 2 कोटी रुपयांचा क्लेम आला तर कंपनी नक्कीच तिकडे खोडा घालतात. अमाऊंट सेटलमेंट रेशो आपल्याला हे सांगतो की पैशांच्या बाबतीत एकूण किती टक्के रक्कम कंपनीने लोकांना दिलेली आहे. आणि हा रेशोसुद्धा आपण नेहमी 98% वर असणारीच कंपनी निवडली पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॉल्व्हन्सी रेशो. सोप्या भाषेत सांगायचं तर समजा देशात एकाच वेळी एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती आली आणि हजारो लोकांनी एकाच वेळी क्लेम मागितला, तर त्या कंपनीकडे स्वतःकडे तेवढा बॅकअप पैसा शिल्लक आहे का? सरकारी नियमानुसार हा रेशो किमान 1.5 म्हणजेच 1.5पेक्षा जास्त असायला हवा. आता ज्या कंपनीचे हे तिन्ही आकडे परफेक्ट असतील ती कंपनी तुम्ही डोळे बंद करून तुमच्या फॅमिलीसाठी सेफ आहे असं समजायला हरकत नाही. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की अगदी कमी खर्चात स्वतःच्या फॅमिलीला करोडोंची सुरक्षा आपण कशी द्यायची असते, बँकेच्या होम लोन ट्रॅपमधून स्वतःला आपण कसं वाचवायचं असतं आणि भविष्यात क्लेम 100% पास होण्याची याची खात्री आपण कशी करायची असते, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहिला. आता या सिरीजचा पुढचा भाग म्हणजे तिसरा भाग तुमच्यासाठी खिशातले मेडिकलचे पैसे वाचवण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा असणार आहे. कारण पुढच्या भागात आपण बोलणार आहोत हेल्थ इन्शुरन्सबद्दल. हॉस्पिटलचे छुपे चार्जेस काय असतात, रूम रेंटची मर्यादा आपण कशी चेक करायची असते आणि पॉलिसी असूनही ग्राहकांच्या खिशातून स्वतःला लाखो रुपयांचं बिल का भरावं लागतं हे देखील आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे जर अजूनही तुम्ही नागरिक नीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि फॅमिलीला नक्की शेअर करा, जेणेकरून तेही सुजाण आणि स्मार्ट नागरिक बनतील. भेटूया आता आपण अगदी लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत सतर्क रहा, स्मार्ट बना, सुरक्षित रहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं चॅनल नागरिक नीती.